सर्वांना नमस्कार। आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओचा आपण विषय घेतलेला आहे शालेय अभिलेखे। शालेय अभिलेखे म्हणजे शाळेशी संबंधित विद्यार्थ्यांशी, शिक्षकाशी किंवा शाळेच्या कामकाजाशी संबंधित असलेली सर्व कागदपत्रे आणि नोंदी यांचा समूह। यामध्ये हजेरी असेल, निकाल असेल, शुल्क असेल किंवा इतर महत्त्वाच्या नोंदींचा समावेश असतो। तर शालेय अभिलेखाचे आपल्याला माहिती आहे विविध प्रकार पडतात। त्यानुसार विद्यार्थ्यांशी संबंधित अभिलेखे असेल, शिक्षकाशी संबंधित अभिलेखे असतील किंवा आर्थिक व्यवहाराशी संबंधित अभिलेखे असतील किंवा इतर अभिलेखे असतील। आणि शालेय अभिलेखांचे जर आपण महत्त्व पाहिलं तर शाळेच्या कामकाजाच्या महत्त्वाच्या नोंदी त्याच्यामध्ये असतात, शैक्षणिक प्रगतीचे मूल्यांकन होत असतं, शाळेच्या मालमत्तेच्या नोंदी असतात। शिवाय शाळेला जर काही कायदेशीर आवश्यकता असेल तर त्या संदर्भात देखील शालेय अभिलेखे महत्त्वपूर्ण ठरतात आणि भविष्यातील योजना ठरवण्यासाठी देखील शालेय अभिलेखाचं महत्त्वपूर्ण काम असतं। तर ही जी सर्व शालेय अभिलेखे आहेत हे आपल्याला शाळेमध्ये जतन करून ठेवायचे असतात। तर हे शाळेमध्ये किती काळ आपण जतन करून ठेवले पाहिजे याविषयी देखील कालावधी निश्चित केलेला आहे। तर शालेय अभिलेखे आणि जतन करून ठेवायचा कालावधी याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पहा, शाळा स्तर अभिलेखे। यामध्ये आहे कायम अभिलेखे, जी की आपल्याला कायमस्वरूपी शाळेमध्ये ठेवायचे असतात। यामध्ये आपण दोन प्रकार केलेले आहेत, रजिस्टर स्वरूपातील दप्तर आणि फाईल स्वरूपातील दप्तर, जे की आपल्याला कायमस्वरूपी आपल्या शाळेमध्ये आपल्याला ठेवायचं असतं। पहा, पहिलं आहे आपण रजिस्टर स्वरूपातील दप्तर पाहूया। यामध्ये जनरल रजिस्टर नंबर 1 हे आपल्याला शाळेमध्ये कायमस्वरूपी ठेवायचं असतं। डे स्टॉक रजिस्टर नंबर 4 हे देखील आपल्याला शाळेमध्ये कायमस्वरूपी ठेवायचं असतं। नंतर पुस्तके, नकाशे व तक्ते म्हणजेच रजिस्टर नंबर 5। त्यानंतर साधील कॅश बुक, साधील साठा नोंद रजिस्टर, साधील विनियोग रजिस्टर, हे तिन्ही रजिस्टर आपल्याला शाळेमध्ये कायमस्वरूपी ठेवायचे असतात। पुढे आर्थिक व्यवहाराशी संबंधित जर आपण पाहिलं, एसएसए कॅश बुक, एसएसए खातेवही म्हणजेच लेजर, एसएसए साठा नोंद रजिस्टर, एसएसए विनियोग रजिस्टर आणि धनादेश वितरण रजिस्टर म्हणजे चेक रजिस्टर, हे देखील आपल्याला शाळेमध्ये कायमस्वरूपी ठेवायचे आहेत। त्यानंतर उपस्थिती भत्ता रजिस्टर असेल, शालेय पोषण आहार रजिस्टर असेल, अधिकाऱ्यांचे शेरेबुक रजिस्टर असेल किंवा केंद्र प्रमुखांचे शेरेबुक रजिस्टर असेल किंवा सामान्य शेरेबुक रजिस्टर असतील, तर हे तिन्ही शेरेबुक रजिस्टर आपल्याला शाळेमध्ये कायमस्वरूपी ठेवायचे असतात। त्यानंतर पुढे जर पाहिलं तर आपण मुख्याध्यापकांचे लॉगबुक नंबर 15, तपासणी अधिकाऱ्यांचे लॉगबुक नंबर 15, हे दोन्ही रजिस्टर आपल्याला शाळेमध्ये कायमस्वरूपी ठेवायचे आहेत। नंतर शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर, वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती असतात त्यांचं आपण वाटप करतो, ते देखील रजिस्टर आपल्याला शाळेमध्ये कायमस्वरूपी असलं पाहिजे। आदिवासी वेतन किंवा शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर, ते देखील आपल्या शाळेत कायमचं ठेवायचं आहे। नंतर ओबीबी रजिस्टर, हे देखील आपल्याला शाळेमध्ये कायमस्वरूपी ठेवायचं आहे। वाचनालय पुस्तक रजिस्टर असेल ते देखील शाळेमध्ये कायमस्वरूपी ठेवायचं आहे। शिक्षक हजेरी रजिस्टर असतं ते देखील आपल्या शाळेमध्ये कायमस्वरूपी ठेवायचं असतं। पगार बटवडे रजिस्टर हे 30 वर्षासाठी आपल्याला शाळेमध्ये ठेवायचं आहे। तर हे झाले आपल्याला शाळेमध्ये कायमस्वरूपी ठेवायचे रजिस्टर। आता शाळेमध्ये कायमस्वरूपी ज्या आपल्याला काही अभिलेखे किंवा फाईल असतात त्या कोणकोणत्या त्या देखील पाहूया। तर यामध्ये साधील वाउचर फाईल, एसएसए वाउचर फाईल, एसएसए प्रपत्र फाईल, या तिन्ही फाईल आपल्याला शाळेमध्ये कायमस्वरूपी ठेवायच्या आहेत। कोटेशन फाईल्स असतात त्या देखील आपल्याला कायमस्वरूपी ठेवायचे असतात। वेगवेगळे परिपत्रक फाईल असेल, शासन आदेश फाईल असतील त्या देखील आपल्याला शाळेमध्ये कायमस्वरूपी ठेवायचे असतात। स्थावर मालमत्ता नोंदीची फाईल, जी काही शाळेची मालमत्ता आहे त्याची जी नोंदीची फाईल असते ती देखील आपल्या शाळेत कायम ठेवायची असेल। बदभार म्हणजे चार्ज देवाणघेवाण फाईल असेल ती देखील आपल्याला कायमस्वरूपी ठेवायची आहे। त्यानंतर शाळा प्रवेश प्रपत्र फाईल, वार्षिक तपासणी फाईल 11, शालेय पोषण आहार मानधन वाटप फाईल, ही देखील आपल्याला शाळेमध्ये कायमस्वरूपी ठेवायची आहे। पुढे आहे उपस्थिती भत्ता फाईल, आदिवासी शिष्यवृत्ती योजना फाईल, शैक्षणिक उठाव वाउचर फाईल, वीज मीटर बिल फाईल, या सर्व फाईल आपल्याला शाळेमध्ये कायमस्वरूपी ठेवायच्या आहेत। 16, नेमणूक बदली आदेश फाईल, यामध्ये शिक्षकाकडून मिळालेली कार्यमुक्ती प्रमाणपत्रे 30 वर्षासाठी आपल्याला शाळेमध्ये काय करायचे आहेत, जतन करून ठेवायचे आहेत। तर अशा प्रकारे शाळेमध्ये नक्की कोणत्या स्वरूपाचे अभिलेखे आपल्याला कायमस्वरूपी ठेवायचे आहेत ते आपण रजिस्टर आणि फाईलच्या स्वरूपामध्ये पाहिलं। तर हे सर्व रजिस्टर आणि फाईल आपल्याला शाळेमध्ये काय करायचे असतात, कायमस्वरूपी ठेवायचे असतात। शाळेमध्ये असे कोणते अभिलेखे असतात किंवा कोणते महत्त्वाचे कागदपत्र असतात की जे आपल्याला 10 वर्ष ते जतन करून ठेवायचे आहेत। तर आता त्यामध्ये देखील आपण यामध्ये रजिस्टर आणि फाईल असे दोन प्रकार केलेले आहेत। पहा, दाखले बुक रजिस्टर, शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे दिलेली आपण प्रतिपत्रे असतात ते देखील आपल्याला 10 वर्ष ठेवायचे आहेत। विद्यार्थी हजेरी नंबर 2 हे देखील आपल्याला शाळेमध्ये काय करायचं आहे, रजिस्टर 10 वर्ष ठेवायचं असतं।
पाठ्यपुस्तक वाटप रजिस्टर असेल, त्यानंतर गणवेश वाटप रजिस्टर असेल, अल्पसंख्याक गणवेश वाटप रजिस्टर असेल किंवा लेखन साहित्य वाटप रजिस्टर असेल, हे सर्व रजिस्टर आपल्याला शाळेमध्ये 10 वर्षासाठी ठेवायचे असतात. पुन्हा शालेय प्रतवारी पुस्तिका, शाळा व्यवस्थापन समिती रजिस्टर असतं, ते देखील आपल्याला 10 वर्ष ठेवायचं आहे. दाखलपात्र मुलांचे रजिस्टर असेल, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन रजिस्टर असेल, हे सर्व रजिस्टर आपल्याला 10 वर्षासाठी शाळेमध्ये ठेवायचे आहेत. पुढे 35 शैक्षणिक साहित्य निर्मिती रजिस्टर आणि शैक्षणिक उठाव कार्यक्रम रजिस्टर, हे दोन्ही रजिस्टर देखील आपल्याला शाळेमध्ये काय करायचे आहेत, 10 वर्षे ठेवायचे आहेत. आता आपण काही फाईल्स बघूया ज्या की आपल्याला 10 वर्षे शाळेमध्ये ठेवायचे आहेत. यामध्ये दाखले फाईल, इतर शाळाकडून मिळालेले शाळा सोडल्याचे दाखले असतात, ते सर्व ते आपल्याला 10 वर्षे ठेवायचे असतात. शिष्यवृत्ती परीक्षा फाईलची आहे आपल्या शाळेमध्ये, ती देखील आपल्याला 10 वर्षासाठी ठेवायची आहे. शाळा व्यवस्थापन समिती फाईल असेल, त्यानंतर कोहर्ट स्टडी फाईल असेल, ती देखील आपल्याला शाळेमध्ये 10 वर्षासाठी ठेवायची आहे. वार्षिक कार्ययोजना म्हणजे गाव आराखडा फाईल, ही देखील आपल्याला 10 वर्षासाठी शाळेमध्ये ठेवायची आहे. महत्त्वाच्या स्वरूपाचे संकीर्ण पत्रव्यवहार जे आपल्या शाळेशी निगडीत असतात, ते देखील आपल्याला शाळेमध्ये ही फाईल आपल्याला 10 वर्षासाठी ठेवायची असते. तर अशा प्रकारे आपल्याला 10 वर्षासाठी नक्की कोणते रजिस्टर्स आणि कोणत्या फाईल ठेवायचे आहे हे आता आपण या ठिकाणी पाहिलं. आता यापुढे आपण शाळेमधील जे काही महत्त्वाचे अभिलेखे असतात, ती 5 वर्षे कोणते अभिलेखे आपल्याला ठेवायचे असतात जतन करून, याविषयी माहिती पाहूया. यामध्ये सर्वप्रथम आपण रजिस्टर आणि फाईल्स असे या ठिकाणी 2 प्रकार केलेले आहेत. तर रजिस्टर पाहूया. आवक बारनेशी रजिस्टर, जावक बारनेशी रजिस्टर, हे दोन्ही रजिस्टर आपल्याला 5 वर्षे ठेवायचे असतात. पुन्हा शिरगंती म्हणजेच कुटुंब सर्वेक्षण रजिस्टर असतं, ते देखील आपल्याला 5 वर्षासाठी शाळेमध्ये ठेवायचं असतं. आणि अपंग माहिती रजिस्टर, हे देखील आपल्याला शाळेमध्ये 5 वर्षासाठी ठेवायचं असतं. तर आता काही फाईल्स आहेत, त्या फाईल्स देखील आपण पाहूया की शाळेमध्ये 5 वर्षासाठी कोणत्या फाईल ठेवायच्या असतात. ते मासिक पत्रक फाईल, त्यानंतर विद्यार्थी निकाल पत्रक फाईल, स्थळ प्रत फाईल, याशिवाय शैक्षणिक आराखडा म्हणजे EFA फाईल जी असते, ती देखील आपल्याला शाळेमध्ये 5 वर्षासाठी ठेवायची असते. गाव शाळा माहिती संगणकीकरण फाईल, त्यानंतर 30 सप्टेंबर 31 मार्च आणि 31 जुलै सांख्यिकी माहिती फाईल असते म्हणजे EMIS, ती फाईल देखील आपल्याला 5 वर्षासाठी ठेवायची आहे. SLF देखील आपल्याला फाईल असते, ती देखील शाळेत 5 वर्षासाठी ठेवायची आहे. सूक्ष्म सर्वेक्षण फाईल, शालेय पोषण आहार मानधन मागणी फाईल, शालेय आरोग्य तपासणी फाईल आणि सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना फाईल, या सर्व फाईल आपल्याला 5 वर्षासाठी जतन करून ठेवायचे आहेत. तर या ठिकाणी आपण शाळेमध्ये नक्की कोणती अभिलेखे रजिस्टर सायन्स फाईल 5 वर्षे शाळेमध्ये जतन करून ठेवायची याविषयीची माहिती पाहिली असतात की ते शाळेमध्ये फक्त आपल्याला 1 वर्ष जतन करून ठेवायचे असतात. तर ती नक्की कोणती आहेत ते आता आपण समजून घेऊया. या ठिकाणी देखील आपण रजिस्टर्स आणि फाईल असे 2 प्रकार केलेले आहेत. तर पहा, दैनिक हजेरी म्हणजेच गोषवारा डे बुक असतं, नोंद रजिस्टर असतं, ते आपल्याला 1 वर्षासाठी ठेवायचं असतं. पालक भेट रजिस्टर 1 वर्षासाठी ठेवायचं असतं. हालचाल नोंद रजिस्टर हे देखील 1 वर्षासाठी ठेवायचं असतं. पुढे शिक्षक पालक संघ सभा इतिवृत्त रजिस्टर म्हणजे वेगवेगळ्या शिक्षक पालक संघाच्या आपण मीटिंग्स घेतो आणि त्यांचं जे इतिवृत्त अहवाल येतो ते देखील आपल्याला 1 वर्षासाठी जतन करून ठेवायचे आहेत. त्यानंतर माता पालक संघ सभा इतिवृत्त रजिस्टर, युवक मंडळ सभा इतिवृत्त रजिस्टर हे देखील आपल्याला 1 वर्षासाठी जतन करून ठेवायचे आहेत. ग्रंथालय पुस्तके देवाणघेवाण रजिस्टर, शैक्षणिक साहित्य देवाणघेवाण रजिस्टर हे देखील आपल्याला 1 वर्षासाठी जतन करून ठेवायचं आहे. त्यापुढे शिक्षक सूचना वही, शिक्षक प्रशिक्षण नोंद रजिस्टर हे देखील आपल्याला 1 वर्षासाठी ठेवायचं असतं. परिसर सहल अहवाल नोंद रजिस्टर, शिक्षक कार्यदर्शिका उपक्रम किंवा प्रकल्प जे शिक्षक घेतात ते देखील आपल्याला 1 वर्षासाठी ठेवायचे आहेत. पुन्हा रेडिओ 2-in-1 संगणक वापर जे नोंद केली जाते, वेगवेगळ्या प्रकारचे आपण यांचा वापर करतो, त्यांचे देखील नोंद केलेली असतं, ते रजिस्टर देखील आपल्याला 1 वर्षासाठी ठेवायचं आहे. सहशालेय उपक्रम नोंद वही रजिस्टर जे आहे ते देखील आपल्याला 1 वर्षासाठी ठेवायचं आहे. परिपाठ नोंद रजिस्टर असेल, लेट मस्टर असेल, हे सर्व आपल्याला 1 वर्षासाठी ठेवायचं आहे. त्यानंतर किरकोळ व दीर्घ रजेच्या नोंदीची रजिस्टर जे असतं ते देखील आपल्याला 1 वर्षासाठी ठेवायचं आहे. टाचन वही जे शिक्षकांची असते ती देखील आपल्याला 1 वर्षासाठी ठेवावी लागते. नियोजन नोंद वह्या, वेळापत्रक, यामध्ये वार्षिक मासिक साप्ताहिक घटक नियोजन हे देखील आपल्याला 1 वर्षासाठी ठेवायचे असतात. आणि याशिवाय कालबाह्य झालेली काही इतर पुस्तके असतील ते देखील आपण 1 वर्षासाठी ठेवू शकतो. तर अशा प्रकारे आपण कोणती रजिस्टर्स 1 वर्षासाठी ठेवू शकतो याविषयी सर्व माहिती पाहिली. आता आपण फाईल्स पाहूया जी की आपल्याला शाळेमध्ये 1 वर्ष ठेवायचे असतात. यामध्ये किरकोळ रजा फाईल, या ठिकाणी 1 वर्ष जरी असेल तर साधारण 18 महिने किरकोळ रजा फाईल आपल्याला ठेवल्या पाहिजेत शाळेमध्ये. त्यानंतर वैद्यकीय रजा फाईल्स, शालेय पोषण आहार मागणी फाईल, शिक्षक स्वयंमूल्यांकन फाईल,
उपचारात्मक कार्यक्रम फाईल ह्या सर्व फाईल्स आपल्याला 1 वर्षासाठी जतन करून ठेवायचे आहेत. 39 शैक्षणिक गुणवत्ता विकास फाईल आपल्याला शाळेमध्ये 1 वर्षासाठी ठेवायची असते. 40 प्रश्नपत्रिका फाईल हे देखील आपल्याला शाळेमध्ये 1 वर्षासाठी ठेवायचे असते. उत्तरपत्रिका फाईल म्हणजे जे आपल्या शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची परीक्षा घेतली जातील त्यांच्या उत्तरपत्रिका तपासून आपण ठेवतो, तर ह्या उत्तरपत्रिका साधारणपणे आपल्याला 18 महिने किंवा पुढील वार्षिक तपासणी होईपर्यंत आपल्याला काय करायचे असतात, जतन करून ठेवायचे असतात. मीना मंच फाईल असेल किंवा प्रौढ निरंतर शिक्षण फाईल असेल, या दोन्ही फाईल आपल्याला 1 वर्षासाठी जतन करून ठेवायचे असतात. त्यानंतर स्वच्छता अभियान फाईल आणि शिक्षक वैयक्तिक फाईल ह्या सर्व फाईल्स देखील आपल्याला 1 वर्षासाठी शाळेमध्ये काय करायचे असतात, जतन करून ठेवायचे असतात. त्या प्रकारे आपण शाळेमध्ये 1 वर्षासाठी कोणते महत्त्वपूर्ण अभिलेखे जतन करून ठेवायचे असतात यामध्ये आपण रजिस्टर्स आणि फाईल यामध्ये ही माहिती पाहिली. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शालेय अभिलेखे म्हणजे शाळेत विद्यार्थ्याशी, शिक्षकाशी आणि शाळेच्या कामकाजाशी संबंधित असलेले सर्व कागदपत्रे किंवा नोंदी नक्की कायमस्वरूपी कोणत्या ठेवायच्या आहेत, 10 वर्षासाठी कोणत्या ठेवायच्या आहेत, 5 वर्षासाठी कोणत्या ठेवायच्या आहेत आणि 1 वर्षासाठी कोणते अभिलेखे शाळेमध्ये आपण जतन करून ठेवले पाहिजे याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.